नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधील मतदार यादीतील झालेल्या त्रुटींबाबत राहुल दिवे यांचा आयुक्तांना सर्वपक्षीय निवेदन। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 साठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत। मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी दुबार नावे तसेच इतर प्रभागातील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ट झाल्याचे दिसून येते। या त्रुटींमुळे मतदार याद्यांची अचूकता आणि पारदर्शकता बाधित होत असून आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे। वरील अनियमितता लक्षात घेता खालील मागण्या निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आल्या। प्रभाग क्रमांक 16 मधील संपूर्ण मतदार यादींची तपासणी व पुनर्पडताळणी करण्यात यावी। दुबार नावे तसेच दुचाकीच्या प्रभागातील नावे त्वरित दुरुस्त करण्यात यावी। सुधारित व सत्यापित मतदार यादी सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात यावी। पुढील काळात अशा त्रुटी होऊ नयेत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। वरील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशी विनंती करण्यात आली। यावेळी माजी नगरसेविका आशाताई तडवी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, अनिल गांगुर्डे, दिलीप प्रधान, सुमन ओहोळ, प्रवीण नवले, पूजा नवले, फहीम शेख आदी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। हे संपूर्ण वर्ष संविधान 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सवाचा कार्यक्रम या देशात चालू आहे, परंतु संविधानावर गदा आणण्याचं काम प्रशासन करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। मतदारांचा जो लोकशाहीचा मूळ हक्क आहे, हा मूळ हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे असा आमचा आरोप आहे। आणि म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोबार नावं, प्रभागातील इतर प्रभागात गेलेली नावं किंवा जी प्रभागामध्ये लोकांची नावं पूर्वीपासून होती किंवा त्या लोकांनी विधानसभेला सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला, त्या लोकांना वंचित ठेवण्यासाठी त्यांचे नाव सुद्धा गहाळ केलेले आहे। ते नाव कुठं गेले त्याचा पत्ता लागत नाहीये, ते शोधता येत नाही। आज आम्ही सर्वपक्षीय निवेदन देत असताना आम्ही संपूर्ण यादीचं वाचन आधी केलं। यादीचे बूथ नंबर पासून तर अनुक्रमानिका नंबर पासून सगळे नावं डिटेल मध्ये ह्या प्रशासनाला आज आम्ही दिलेलं आहे। आणि त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जी नावं आमची इतर प्रभागात गेली, जी नावं दोबार आहे किंवा जी इतर विधानसभेतले नावं आमच्या प्रभागात आलेली आहे, ती आपण त्वरित काढली पाहिजे आणि सगळ्यांना कळेल, प्रत्येकाला हक्क बजावता येईल अशी मतदार यादी ही प्रभाग क्रमांक 16 ची झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सातारकर साहेबांनी या ठिकाणी निवेदन घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच आश्वासित केलेलं आहे की आम्ही जी काही टीम लावलेली आहे ती टीम सुद्धा तुमच्याशी संपर्क करेल। त्या लोकांचे घर शोधून त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना संपूर्ण सहकार्य करू। पण जर कदाचित यादीवर दुरुस्ती केली नाही प्रशासनाने तर सर्व पक्षीय तीव्र आंदोलन या शहरामध्ये आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि निवडणुकीला सामुदायिक बहिष्कार आम्ही टाकू ही सुद्धा चेतावणी या निमित्ताने देतो। आज प्रभाग क्रमांक 16 तील सर्व पक्षीय नेते, माजी नगरसेवक आम्ही सर्वांनी महानगरपालिका उपायुक्त सातारकर साहेब यांची भेट घेतली व प्रभाग क्रमांक 16 तील जे मतदार यादीमध्ये दुबार नाव आहेत ते नाव त्वरित डिलीट करण्यात यावे, अन्यथा या शहरामध्ये त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 तून मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा निघेल त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। व आजच्या या निवेदनाला मी भीमटोला सामाजिक संघटना व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पाठिंबा दर्शवतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।